आजच्या दिवसातील तिसरी मॅच जी मध्ये आपल्याला पाहायला मिळते जिथे साईशा 11 कलबाड आणि त्यांच्या अगेन्स्ट समीक्षा 11 परे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन मोहपे यांनी प्रस्तुत केलेला हा संघ आहे आणि त्यांच्या लाडक्या कन्याचं नाव आहे समीक्षा. समीक्षा 11 परे संघाने जिंकलाय टॉस आणि टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय जो मात्र या ठिकाणी स्वीकारलेला आहे. सलामीची जोडी दाखल होते मैदानाच्या आतमध्ये मोहन गोल्ले आणि त्याच्या सोबतीला संतोष. मॅच ऑन पंचांचा हिरवा कंदील गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार. शैलेचा पहिलाच बॉल अतिशय चांगला जो मात्र हाताळण्यात आलेला आहे. निर्धाव चेंडूची सांगता जी मात्र होताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल आला डॉट. पुढील मॅच इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करू. अंबेला पाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम संदीप 11 डेहनोली. चला कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचे. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार आहोत. संदीप 11 डेहनोली आणि त्यांच्या अगेन्स्ट अंबेले पाडा. ओव्हर पिच बॉल समोरच्या दिशेनं फटका दमदार चेंडू सीमा रेषा पार. त्रिमूर्ती ऑफिशियल चषक षटकार. दमदार संतोषच्या बॅटमधून 6 धावा येतात. टीम समीक्षा 11 परे संघाचा अकाउंट या मॅच मध्ये ओपन होताना आपल्याला पाहायला मिळेल. बॅटर तयार गोलंदाज. शॉर्ट पिच पॉइंट आणि कव्हरच्या डोक्यावरनं चेंडूला काढलाय. षटकारानंतर ठोकलाय. बॅटर संतोषनं हा चौकार. 4 धावा. टीम समीक्षा 11 परेड टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय आतापर्यंत यशस्वी राहिला. फुल टॉस बॉल इथे जर आपण पाहिलं तर विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू जर आपण पाहिलं तर लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर बायच्या स्वरूपाने आल्या. 4 धावा. चौकार. बॅटर तयार. ओहो इथे फटका दमदार. वन मोर बिग हिट. चेंडू सीमा पार. चौकार. टीमची टोटल जी मात्र पाहायला मिळते 18. संतोष मोहपे याच्या बॅटमधून मोठे फटके येतात आणि स्पेशली त्यांचे मोठे बंधू देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रभाकरजी मोफे या ठिकाणी उपस्थित होत आहेत जे ठाण्यावरून खऱ्या अर्थानं स्पेशली संतोषची बॅटिंग पाहण्यासाठी आले आणि संतोषने खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये आग लावली आहे. 1 मोर बिग हिट. 4 धावा. चौकार. टीमची टोटल आपण पाहिले तर 22 धावा फलकावरती. कतारवरनं खऱ्या अर्थानं एक प्रेक्षक वर्ग मॅच पाहतोय आणि कमेंट्स त्यांची अतिशय चांगली आपल्याला पाहायला मिळते. मस्त नियोजन आणि आयोजन स्वप्नील आकाश अतुल सर नाईस कॉमेंटेटर आणि त्याचबरोबरीनं नाईस
7 स्टार लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जी मात्र ही स्पर्धा कव्हर केली जाते त्यांच्यासाठी देखील कमेंट येत आहेत, स्पेशली कॅमेरामॅनसाठी कुणाल राव. अ, 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुश केलाय, एक धाव या बॉलवरती येताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची टोटल जाऊन पोहोचली 23 धावा, ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॅटर तयार. ओहो, इथे विकेट करण्याचा प्रयत्न होता. जर आपण पाहिलं तर अप्रतिम चेंडू जो मात्र हाताला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. भास्कर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. प्रॉपरली लेग स्टिक वरनं हा चेंडू ट्रॅव्हल झाला आणि 23 धावा धावफलकावरती आहे. बॅटर तयार. विकेट गेला. यावेळेस फटका दमदार चेंडू जर आपण पाहिला तर सीमारेषेचा वेध घेतोय. चेंडू सीमा पार. त्रिमूर्ती ऑफिशियल चषक चौकार. वीस धावा धावफलकावरती ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. अठ्ठावीस धावा धावफलकावरती. बॅटर तयार. ओव्हर पिच विकेट करण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू, पट्टाच हेडशॉट, डॉट बॉल जो मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतोय. थोडेसे इंजर्ड होत आहेत मोहन गोल्ले आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर पिच बॉल तिथनं चेंडूनं थोडी उचली घेतली आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर थोडेसे इंजर्ड जे मात्र होताना आपल्याला पाहायला मिळतात. निर्धाव चेंडू जो मात्र या ठिकाणी हाताला जातोय. गोलंदाज भास्कर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. 28 धावा धावफलकावरती. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल. मोहन गोल्ले तयार. पुन्हा एकदा चांगला बॉल आहे. अप्रतिम चेंडूची संगत जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 2 ओव्हरचा वाजवी खेळ मित्रांनो समाप्त झाला. पहिल्या डावात बॅटिंग करते टॉस जिंकल्यानंतर समीक्षा 11 परे. 28 धावा धावफलकावरती. बॅटर तयार. स्ट्रायकिंग एंड वरती संतोष. पहिलाच बॉल विकेट करण्याचा प्रयत्न क्विक निघालेत मोहन गोल्ले आणि पाता पाता या बॉल वरती ही सिंगल जी मात्र एकवटली जाते. पडझड झडपड तडफड आणि त्यानंतर चेंडूला पकडलं जात आहे. एकदा वाली टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 29 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग वरती
मोहन गोल्ले ते थोडे इंजर्ड आहेत. बॅटर तयार. ओव्हर पिच बॉल. मोहन गोल्लेचा ट्रेडमार्क. चेंडू सीमा पार. षटकार. फलकावरती आहेत. स्लॉट मध्ये होता चेंडू. अप्रतिम फटका पण पाहिलाय. मोहन गोले स्ट्रायकिंग वरती पुन्हा एकदा तयार. बीमर फटका इथे चांगला डबा बाटना. एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? केला नाही. एक धाव या बॉलवरती येताना आपल्याला पाहायला मिळते. नो प्लस सिंगल. दोन धावा धावफलकावरती ऍड होतील. टीमची टोटल जाऊन पोहोचली 37 धावा धावफलकावरती. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर संतोष मोपेला आपण पाहताय. त्याच्यासाठी बॉल आहे फ्री हिट. आता या बॉलवरती मोठा फटका येईल का हे पाहणं देखील तितकंच महत्व आहे. परफेक्ट ट्रॅकवरती चालत असताना या मॅच मध्ये समीक्षा 11 परे. फ्री हिटचा बॉल. फटका दमदार खेचून मारलाय आणि चेंडू जर आपण पाहिला तर एका टप्प्यानंतर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. वन 41 धावा धावफलकावरती. फुल लेनचा समोरच्या दिशेनं वाईट डिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक अवेलेबल. ओहो फिल्डिंग चांगली झाली. एकदा या बॉलवरती आली. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 42 या धावसंख्येवरती. अप्रतिम सुरुवात या मॅच मध्ये करत असताना समीक्षा 11 परे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर पिच. 12व्या खेळाडूंनी सांगितलं की परत बाहेर जाईल आणि चेंडू गेला बाहेर. रोहित शर्मा आणि विराट कोहली स्टँड वर चेंडू सीमा पार. षटकार. शेवटचा बॉल शिल्लक असताना अठ्ठेचाळीस धावा धावफलकावरती. अजून एक स्टँड अँड डिलिव्हर. षटकार. तीन षटकाच्या समाप्तीनंतर 54 धाव्यांची भागीदारी जी मात्र या पहिल्या इनिंग मध्ये केली जाते. समीक्षा 11 परे संघाने टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग का घेतली आहे याचं मूर्तिमंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. 54 धावा धावफलकावरती आहेत. अप्रतिम फलंदाजी. शेवटचे 6 बॉल. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार. पहिलाच बॉल वाईट जो मात्र इथे आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपाने आली आहे. अंकुश येतात गोलंदाजी मार्क वरती. 55 धावा धावफलकावरती आहेत.
इथे जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा लेग स्टिकला मिस करणारा हा चेंडू आपण पाहताय. वन मोर वाईट, वन मोर सिंगल एक्स्ट्रा जे आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉल आला. टीमची टोटल जर आपण पाहिली तर धावफलकावरती जोडला जात आहे तब्बल 56 धावा. इथे विकेट घेण्याचा प्रयत्न, टप्पा चांगला, लाईन चांगली पाहायला मिळते. 2 वाईट नंतर मिनी कमबॅक गोलंदाजाचा राहिला या बॉलवरती. तिथे जर आपण पाहिलं तर टप्पा त्याच्या चांगला होता समोरच्या दिशेने, परंतु थोडं व्हेरिएशन आपण पाहिलं या बॉलवरती. पडल्यानंतर थोडंसं आउट स्विंग जो आपण पाहिला. निर्धाव चेंडू, 56 धावा धावफलकावरती आहेत. बॅटर तयार. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, स्टेप आउट झाले होते. फटका चांगला आहे, सिंगल साठी निघालेत आणि पाहता पाहता या बॉलवरती सिंगल एकवटली जाते. टीमची टोटल जर आपण पाहिली तर 57 धावा धावफलकावरती. अजूनही 4 चेंडूची फेकी शिल्लक असताना स्ट्रायकिंग एंडवरती मोहन गोल्ले ज्याच्या बाडमधून षटकार जे मात्र येताना आपण पाहिलेले आहेत. समीक्षा 11 परेश संघाचा हा हुकुमाचा एक काय. ओहो, इथे लेग स्टिकला मिस करत असताना पंच आमच्याकडे वळतील. वन मोर व्हाईट बॉल, एक अतिरिक्त धाव खात्यामध्ये ऍड होताना आपल्याला पाहायला मिळेल. टीमची टोटल 58 धावा धावफलकावरती. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करू. गौरवजी गोलबेडेकनी माफ करा, आमचे परम मित्र आहेत विशालजी गोलबेडेकनी उपस्थित होत आहेत. त्यांचा करू या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. व्हाईट बॉल आला आणि टीमची टोटल जर आपण पाहिली तर धावफलकावरती 59. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार आहोत. संदीप 11 डेहेनोली टीमचा कॅप्टन आणि त्याचबरोबरीनं आंबेळे पाडा टीमचा कर्णधार आपण रिपोर्टिंग करत टॉस का बॉस मध्ये. इथे चांगला बॉल, त्याच्यावरती फटका देखील चांगला होता. या बॉलवरती इझिली कंप्लीट होत होत्या 2 धावा. टीमची टोटल 2 धावेने पुढे जाईल. 61 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॅटर तयार. स्ट्रायकिंग एंडवरती मोहन गोल्ले. ओहो, इथे जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा लेग स्टिकला सोडून चालणारा हा चेंडू. व्हाईट बॉल, एक अतिरिक्त धाव आणखीन खात्यामध्ये ऍड होईल आणि टीमची टोटल जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली ती 62 या धावसंख्येवरती. 3 चेंडूची फेकी आतापर्यंत झाली आणि 3 चेंडू हाताळण्यासाठी आतापर्यंत 8 चेंडू गोलंदाज अंकुशनं हाताळले. इथे फटका चांगला, क्षेत्ररक्षक आखेडी मध्ये सिंगल आली. एकच धाव जी मात्र येताना या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळेल. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 63 या धावसंख्येवरती. स्टील 2 टू गो. शेवटचे 2 बॉल शिल्लक असताना पहिल्या डावामध्ये अप्रतिम बॅटिंग राहिली आहे. समीक्षा 11 परे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट पिच बॉल, लाईन पुन्हा एकदा चेक केली जाईल आणि आपण जर पाहिलं तर इथे व्हाईट प्लस सिंगल अशा 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतील. टीमची टोटल आपण पाहिली तर 65 धावा धावफलकावरती आहेत. समीक्षा 11 परे. विकेट गमावली नाहीये, ही जम्याची बाजू आपल्याला पाहायला मिळते जिथे भागीदारी झाली, पार्टनरशिप झाली आहे 65 धावेंची. ओहो, समोरच्या दिशेनं व्हाट अ शॉट. संतोष मोहपे, बाल बाल बच गया. 4 धावा, चौकार. शेवटचा बॉल 69 धावा धावफलकावरती. हो, इथे जर आपण पाहिलं तर चांगला बॉल अटेम्प्ट केला जातोय. ओव्हर कंप्लीट जे मात्र होताना आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकांचा वाजवी खेळ मित्रांनो समाप्त झालेला आहे. धावफलकाचा विचार आपण जर केला तर 69 धावा धावफलकावरती आणि 70 धाव्यांचं टार्गेट. आपण टॉस करू. संदीप 11 डेहेनोली कॅप्टन लगेच या आणि त्याचबरोबर आंबेले पाडा टीमचा कर्णधार आपण रिपोर्टिंग करायला लगेच टॉस का बॉस मध्ये, कारण इनिंग पर्यंत आपण टॉस करतो. लगेच या, नंतर मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. मग आता वाट कसली पाहताय? आजच मुरबाडकर कम्युनिकेशनला भेट द्या आणि आपला ड्रीम फोन खरेदी करा. काय मुरबाडकर, मोबाईल घ्यायचा विचार करताय? तर मग मुरबाडकर कम्युनिकेशन आहे आपल्या हक्काचं मोबाईल शॉप. कारण इथे ग्राहकांना हवे असणाऱ्या सर्व नामांकित ब्रँडचे मोबाईल व ऍक्सेसरीज अगदी माफक दरात मिळतात. अगदी बजेट रेंज पासून तुमच्या स्वप्नातला एखादा ड्रीम फोन देखील मुरबाडकर कम्युनिकेशन मध्ये तुम्हाला सहज मिळून जाईल.
बरं, फायनान्शियल इश्यूज असतील तर तुम्ही तुमचा मोबाईल EMI वर देखील घेऊ शकता, कारण मुरबाडकर कम्युनिकेशनमध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या EMI फॅसिलिटीज देखील प्रोव्हाइड केल्या जातात. मग आता वाट कसली पाहताय? आजच मुरबाडकर कम्युनिकेशनला भेट द्या आणि आपला ड्रीम फोन खरेदी करा. काय मुरबाड या ठिकाणी कर्णधार उपस्थित आहेत. आपण टॉस करू. विशाल दादा घोल्लप यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस आपण करणार आहोत. एका बाजूला टीम आहे अंबेलापाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम आपल्याला पाहायला मिळेल संदीप 11 डेहनोली. या दोन संघाच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल केला जातोय. विशाल दादा घोल्लप यांच्या शुभ हस्ते. या स्पर्धेचं आकर्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. शीतपेय अर्थात कोल्ड ड्रिंक, थम्सअपची बॉटल आपल्याला पाहायला मिळते 2.5 लिटरची, जी तुम्ही मॅच सुरुवात होण्या अगोदर प्या आणि थोडी एनर्जी देखील तुम्हाला मिळेल. म्हणजे थम्सअप पिओ और फॉर्म में आओ. सो मॅच आपल्याला पाहायला मिळते जिथे पहिल्या डावामध्ये अप्रतिम फलंदाजी आपण पाहिली आहे. समीक्षा 11 परे संघानं बनवल्या 69 धावा. 70 धाव्यांचं टार्गेट इथे जे मात्र सेट केलं जातं ते 70 धावा कशा प्रकारे बनल्या जातील हे ऐकण्यासाठी आपण इन्व्हाइट करूया त्रिमूर्ती ऑफिशियल चषकाचे आयोजक स्वप्नीदादा पोटे. तोपर्यंत मी थांबतो, तुम्ही थांबू नका. धन्यवाद. सुरुवात पहिला चेंडू मोहन हाताळत होता आणि मोहनने पहिल्या चेंडूवर विकेट मिळवले. फलंदाज समीरला परतावं लागलंय. माफ करा, नरेश आउट झालाय. 70 धावांचा पाठलाग. ते मोठा फटका खेळायचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली. क्षेत्ररक्षक पंकज मोपे करणार नाही कोणती चूक. फलंदाज हेमंत देखील बाद होतोय.
हेमंतला परतावं लागलं. पॉवर प्लेचं षटक होतं. मोठी फटकेबाजी करण्याची संधी फलंदाजांकडे असते, मात्र घाई करायचंय. घाई करा, खूप विलंब करताय. मात्र आपण जर का धावफलकाचा विचार केला तर अजूनपर्यंत कोणती धाव मिळवण्यामध्ये यश नाही आले कलंबाड संघाला. साईशा 11 कलंबाड संघ मैदानात आतमध्ये कामगिरी काहीशी त्यांच्या माध्यमातून खराब होताना आपल्याला पाहायला मिळते. 70 धावांचा पाठलाग करायचा होता. पहिल्या 2 चेंडूंवर 2 विकेट्स मोहनने मिळवल्या. चांगली गोलंदाजी आपल्याला मोहनच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि पहिल्याच षटकामध्ये हॅट्रिकवर असेल तो मोहन. नवीन फलंदाज जर का विचार केला तर साईशा 11 कळंबाड संघाचे ओनर असणारे हे निलेशजी दलाल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. जर्सी नंबर 1 आता कामगिरी करावी लागेल. 1 नंबर फलंदाजी करत असताना चांगली कामगिरी मोहनच्या माध्यमातून पाहायला मिळाली ती. इथे देखील गोलंदाजीमध्ये देखील तशाच प्रकारची कामगिरी मोहन करतोय. 2 चेंडूवर 2 विकेट आणि हॅट्रिक बॉल असेल. मोठा फटका खेळायचा होता. बॅट अँड बॉलचा हवा तसा संपर्क झालेला नाहीये, तरी देखील त्यावर 1 धाव इथे धावून मिळेल आणि या एका धावेच्या मदतीने संघाचं खातं उघडलं जाईल. श्री गणेश होईल 1 धाव. हा चेंडू देखील सुरेख होता. चेंडू पडल्यानंतर खाली राहिला, काहीसा बाहेरच्या दिशेने वळाला देखील आणि त्यावर बॅट अँड बॉलचा इथे संपर्क झाला नाही. हा चेंडू देखील निर्धाव येतोय. काय कमालीचं षटक आतापर्यंत हाताळलं जातंय मोहन गोल्लेच्या वतीने. एक परिसंघाकडून उभरता सितारा नक्कीच आपण पाहू शकता मोहन गोल्ले. हा चेंडू देखील कमालीचा हाताळला जातोय. तिथे क्षेत्ररक्षणामध्ये काहीशी चुका घडत आहेत. दरम्यान 2 धावा इथं मैदानाच्या आतमध्ये धावून पूर्ण होतील. पंच आम्हाला कळवतात की बाईकच्या स्वरूपामध्ये या 2 धावा मिळवल्या जातील. 2 धावा कलंबाड संघाच्या धावफलकावर जोडल्या जातील आणि धावफलकावर धावा आहेत त्या 3 धावा. षटकातील शेवटचा चेंडू असेल. चांगली गोलंदाजी मोहनच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि इथे फटका चांगला आहे. समोरच्या दिशेने खेळलेला हा फटका, त्या फटक्यावर येते ती केवळ आणि केवळ 1 धाव. एका धावेवर समाधानी राहावं लागलं. पहिलं षटक इथं समाप्त झालं. पहिल्या षटकांती धावा धावफलकावर केवळ 4 धावा आणि आता उर्वरित 18 चेंडूंमध्ये 66 धावांची गरज असेल ती साईशा 11 कळंबाड संघाला. हाताळलं, त्यामध्ये धावा खर्च केल्या केवळ आणि केवळ 4 आणि 2 गडी देखील त्याच्या माध्यमातून बाद करण्यात आले. नवीन गोलंदाज आपण पाहू शकता ओमी गोलंदाजी मार्कवर असेल. नक्कीच माळशेज ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार मान्य श्री विलासप्पा पवार यांचं देखील इथं आगमन होतंय. आयोजक कमिटीतर्फे देखील त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आपण विनंती आहे की स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचंय. दरम्यान दुसऱ्या षटकाला इथे सुरुवात होईल ओमी आणि ओमीचा पहिला चेंडू. पंच आम्हाला कळवत आहेत लेग स्टिक सोडून जाणार हा चेंडू वाईड असेल आणि अवंतरच्या माध्यमातून धावफलकावर धाव वाढवली जाईल आणि जाऊन पोहोचेल ती धावसंख्या 5. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 धावा आतापर्यंत. मात्र अशा प्रकारची फटकेबाजी करून जमणार नाहीये. तुम्हाला मोठे फटके खेळणं फार गरजेचं आहे, कारण 70 धावांचा तुम्ही पाठलाग करताय. इथं बॅटची कडा चेंडू चेंडूकडे क्षेत्ररक्षक घडतायत. चूक घडते आणि 1 धाव धावून पूर्ण होईल.
जीवनदान मिळालं फलंदाजाला, मात्र त्या संधीचं सोनं करणं फार गरजेचं आहे. कारण 70 धावांचा तुम्ही जेव्हा पाठलाग करता तेव्हा तुम्हाला षटकार चौकारांची बोली खेळावी लागणार आहे, कारण निर्धारित 4 षटकांचा सामना आहे. इथे मोठा फटका तर खेळायचा होता, मात्र बॅटन बॉलचा संपर्क होत नाही. वारंवार जर का आपण ओमीच्या गोलंदाजीचा विचार केला तर चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी ओमी करताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत ओमीने 2 चेंडू हाताळलेत, त्यामध्ये पहिला चेंडू अवांतर होता, त्यानंतर मात्र ओमीला चांगला सूर गवसला आणि चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळते. ओमी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. इथे हा चेंडू काहीसा गती जास्त होती, मात्र दिशा भरकटली आणि इथे अवांतर चेंडूचा इशारा येतोय. अवांतरच्या माध्यमातून धावफलक वाढलं, धावफलक संत गतीने हलताना आपल्याला पाहायला मिळते. 7 धावा धावफलकावर. वारंवार आपण म्हणतोय की मोठे फटके येणं फार गरजेचं आहे, मात्र तशा प्रकारचे कोणते मोठे फटके मैदानामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. आता समीकरण अवघड होताना आपल्याला पाहायला मिळते. 16 चेंडू 63 धावा, लाऊड अपील केली गेली, पंचांचं बोर्ड देखील आबाळाकडे जात आहे. विकेटचं पतन होत आहे, ओमीला मिळते विकेट. फलंदाज निलेश बॅक टू द पवेलियन. सात धावांवर तिसरी विकेट. संघाचे संघनायक, संघाचा कणा इथे ढासळलाय. 7 धावांवर 3 विकेट. आता उर्वरित 15 चेंडूमध्ये 63 धावांची गरज असेल. ही एक धाव येते. आता इथे एकेरी दुहेरी धावांनी कोणताच फरक पडणार नाहीये परे संघाला. जर का विजयाच्या समीप पोहोचायचं असेल तर कळंबाड संघाला इथे षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल, कारण चेंडू कमी शिल्लक राहिलेत. ते शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, शफल क्रॉस फटका खेळण्याचा प्रयत्न होता, त्यामध्ये अपयश आलं. दरम्यान इथे लेग बाईटच्या स्वरूपामध्ये येणारी ही एक धाव. 9 धावा धावफलकावर जोडल्या जात आहेत. कोणताही मोठा फटका अजून देखील मैदानामध्ये आलेला नाहीये. 9 धावा धावफलकावर जोडले जात आहेत. इथे हा चेंडू देखील सुरेख दर्जाचा होता. शेवटचा चेंडू देखील निर्धाव येतोय. 2 षटकांचा खेळ इथे झाला आणि 2 षटकांमध्ये धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9. घाई करायचे, कोणत्याही प्रकारे टीम मीटिंग नको. परे संघ विनंती आहे, कोणत्याही प्रकारे टीम मीटिंग नको, घाई करा. दोन षटकांचा खेळ झाला. 2 षटकांती धावा धावफलकावर 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 9. आता उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये तब्बल 61 धावांची गरज आहे. 61 धावांची गरज असताना जर का तुम्हाला कमीत कमी 10 मोठाले फटके येणे फार गरजेचं आहे. कमीत कमी 10 षटकारांची अपेक्षा करतो इथे कळंबाड संघ. फलंदाज चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी गोलंदाज गुड्डूच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिला चेंडू ते निर्धाव आलाय. त्रिमूर्ती मोठा फटका खेळला जातोय आणि या सामन्यातला पहिला मोठा फटका, पहिला चौकार 3ऱ्या षटकामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाला. चौकाराच्या धावसंख्या वाढली. धावफलक 13.
चौकाराच्या साहाय्याने धावफलक वाढलं, जाऊन पोचलो 13 या धावसंख्येवर. अजून देखील तब्बल 57 धावांची गरज असेल आणि हा चेंडू सूर्यध्वजाचा राहिला गोलंदाज गुड्डूच्या माध्यमातून. चेंडू पडल्याच्या नंतर खालच्या दिशेने राहिला. यष्टीरक्षकाकडून काहीशी चूक घडली आणि त्या चुकीचा फायदा एक धाव इथं धावून पूर्ण होईल. एका धावेच्या मदतीने धावफलक वाढलं, धावफलक जाऊन पोहोचलंय 14 या आकड्यावर. मात्र अतिशय संत गतीने ही धावसंख्या धावफलक हलताना आपल्याला पाहायला मिळतंय. चौदा धावा. पुढील चेंडू गुड्डू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. इथं फटका चांगला आहे, कव्हरच्या दिशेमध्ये खेळलेला हा फटका. क्षेत्ररक्षणामध्ये होत आहेत चुका आणि या चौकाराच्या साहाय्याने धावफलक वाढलं आणि धावफलक जाऊन पोचलं 19 या धावसंख्येवर. या षटकामध्ये मोठे फटके येताना आपल्याला पाहायला मिळाले. मात्र आता खूप उशीर झाल्यासारखं वाटतंय, कारण 3 षटकांची तर समाप्ती झाली. 3 षटकांती धावा धावफलकावर 19 आणि जिंकण्यासाठी तब्बल 6 चेंडू आणि 51 धावांची गरज. या स्पर्धेसाठी ज्यांनी जीवाचं रान केलंय ते असे आमचे जयदेव दादा खापरे यांचं इथं शुभागमन होत आहे. दादांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चांगली गोलंदाजी आपल्याला प्रकाशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिला चेंडू सुरेख दर्जाचा हाताळला. या चेंडूवर येणारी ही एक धाव, एका धावेच्या मदतीने धावफलक वाढलं, जाऊन पोचलं 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. बॅटची कडा, क्षेत्ररक्षणामध्ये घडतायत चुका. चेंडू जाईल फाईन लेग रिजन मध्ये सीमारेषे पार. चौकाराला, चौकाराच्या साहाय्याने धावफलक वाढलं आणि जाऊन पोहोचलं 24 या धावसंख्येवर. उशीर झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. अशा प्रकारचे फटके सुरुवातीला येणं फार गरजेचं होतं. मोठा फटका, मोठा फटका. हा चेंडू थांबणार नाहीये. चेंडू चाललाय सीमारेषे पार. षटकार. फलंदाज समीरची खेळी ते होते समाप्त. फलंदाज समीर बाद. फलंदाज शैलेश येथील मैदानाच्या आतमध्ये. तर फटका चांगला आहे, फटका सुरेख आहे. मात्र त्या फटक्यावर येते ती केवळ आणि केवळ एक धाव. कळंबाड संघाला माहिती आहे सामना आपल्यापासून खूप दूरवर राहिलाय. 31 धावा धावफलकावर. शेवटचा औपचारिक चेंडू असेल.
आणि इथे हे देखील फटका बसलाय. चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक करणार नाही कोणती चूक. शेवटच्या चेंडूवर देखील आलेली ही विकेट आणि इथे परे संघ विजयी झालाय. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक. यानंतरचा होणारा सामना आंबेळपाडा त्यांच्या विपक्ष संदीप इलेव्हन डेहनोली हे संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. आंबेळपाडा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकले. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारले. आंबेळपाडा संघाला विनंती आहे की आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचंय आणि डेहनोली संघाला विनंती आहे की आपली बॅटिंग युनिट खेळाडू कक्षामध्ये दाखल व्हायचंय. त्याचबरोबर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा खिताब जर का कोणाला जातोय तर तो संतोष ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. संतोषनी यायचंय आणि मी संदीप भाऊंना विनंती करतो की आपल्या शुभ हस्तेच मान्य मॅन ऑफ द मॅचचा खिताब द्यायचा माळशेज ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष मान्य श्री संदीप दादा गोरड हे देखील आज आपल्याला ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. त्यांच्या हस्ते आपण इथे मॅन ऑफ द मॅचचा खिताब देऊयात.